हं. तर मित्रांनो नेक्स्ट क्वेश्चन तुमच्या स्क्रीनवर तुम्हाला दिसतोय. व्हॉट इज कॉल्ड ॲज इफेक्टिव्ह व्हॅल्यू ऑफ करंट? इफेक्टिव्ह व्हॅल्यू ऑफ करंट कशाला म्हटलं जातं? हा प्रश्न विचारलाय. ऑप्शन ए आर-एम-एस करंटला, ॲव्हरेज करंटला, इन्स्टंटेनियस करंटला की टोटल करंटला. तर इफेक्टिव्ह व्हॅल्यू जसं मी तुम्हाला सांगितलं, तुम्ही जर लेक्चर व्यवस्थित पाहिले असतील तर त्यामध्ये आपण हे कव्हर केलेलं आहे की इफेक्टिव्ह व्हॅल्यू हे आर-एम-एस व्हॅल्यूला म्हणतात. मग इफेक्टिव्ह व्हॅल्यू ऑफ करंटला आपण आर-एम-एस व्हॅल्यू ऑफ करंट म्हणणार. देअरफॉर आन्सर इज ऑप्शन नंबर ए आर-एम-एस करंट. हे लक्षात घ्या. एक्झाममध्ये काय असतं की ह्याच्यावर जर असं नाही क्वेश्चन विचारला तर क्वेश्चन कसं विचारतात तुम्हाला सांगतो. की एक्झाममध्ये एक आपल्याला हे दिलेलं असतं. आपण नेक्स्ट क्वेश्चन घेणार आहे आणि तिथं विचारतात की आर-एम-एस करंट काढा. मग आर-एम-एसच्या जागी लिहितात की इफेक्टिव्ह करंट काढा. तर आपल्याला कळत नाही की इफेक्टिव्ह करंट म्हणजे नक्की कोणता? ॲव्हरेज करंट काढायचा की आर-एम-एस करंट काढायचा? तर कन्फ्युजन होतं. त्यामुळं सांगितलं की इफेक्टिव्ह करंट म्हणजे आर-एम-एस करंट असतो. जर एक्झाममध्ये जर पुन्हा कधी प्रश्न विचारला की इफेक्टिव्ह व्हॅल्यू ऑफ करंट काय? तर तो लक्षात ठेवा की त्याला म्हणायचं आर-एम-एस व्हॅल्यू ऑफ करंट. ठीक आहे. तर हा झाला क्वेश्चन नंबर 1. नाउ क्वेश्चन नंबर 2. क्वेश्चन नंबर 2 इज दॅट ॲव्हरेज व्हॅल्यू ऑफ करंट ओव्हर अ फुल सायकल. ॲव्हरेज व्हॅल्यू ऑफ करंट ओव्हर अ फुल सायकल म्हणजे ही एक फुल सायकल आहे आपल्याकडे. ठीक आहे. तर या फुल सायकलचं इक्वेशन काय असतं? Vm साइन ओमेगा टी. ठीक आहे. हे किती? पाय. हे पाय पाय 2. ठीक आहे. हे 2 पाय. जर याचा आपण ॲव्हरेज व्हॅल्यू जर काढली ओव्हर अ फुल सायकल तर आन्सर काय येणार? हे आता इथं करंट आहे. ठीक आहे. मग इथं आय एम करा. आय एम साइन ओमेगा टी. ॲव्हरेज व्हॅल्यूचा फॉर्म्युला काय बरं? ॲव्हरेज व्हॅल्यूचा फॉर्म्युला 1 अपॉन टी ओव्हर इंटिग्रेशन 0 टू टी एक्स ऑफ टी डी टी. ठीक आहे. आता 1 अपॉन टी टाइम पिरियड, ह्याचा टाइम पिरियड काय ह्याचा? 2 पाय. ठीक आहे. 1 अपॉन 2 पाय ओव्हर इंटिग्रेशन 0 टू 2 पाय एक्स ऑफ टी इज वॉट? आय एम साइन ओमेगा टी. याला इंटिग्रेट करा. तुम्हाला आन्सर काय मिळेल माहिती आहे? आता इथं पूर्ण सायकलला करतोय ना आपण. पूर्ण सायकलवर करतोय. पूर्ण सायकलवर केल्यामुळं याचा आन्सर आपल्याला 0 मिळतं. हे आपण ह्याचं एक्सप्लेनेशन मी तुम्हाला दिलंय पण आहे. तुमच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आहे ते. तुम्ही व्यवस्थित पाहिलं असेल तर तुम्हाला कळून जाईल की म्हणून आपण ॲव्हरेज व्हॅल्यू काढताना फुल सायकलवर कधीच नाही काढत. ओव्हर अ हाफ सायकल काढतो आपण. ठीक आहे. ओव्हर ए हाफ सायकल आपण त्याचं ॲव्हरेज व्हॅल्यू फाइंड आउट करतो. फुल सायकलवर का नाही काढत? कारण की त्याचं आन्सर 0 येतं. ठीक आहे. तरी ॲव्हरेज व्हॅल्यू जर तुम्हाला विचारलं तर व्यवस्थित बघायचं. फुल सायकल एक मेन्शन केलं असेल तर 0 आन्सर आहे. ठीक आहे. नाव नेक्स्ट क्वेश्चन. एक्सप्रेशन ऑफ फॉर्म फॅक्टर. फॉर्म फॅक्टरची डेफिनेशन आपल्याला काय विचारली? ठीक आहे. तर फॉर्म फॅक्टर तुम्हाला हे सांगितलं होतं मी. कसं लक्षात ठेवायचं? ऑप्शन नंबर ए बघा. आर-एम-एस व्हॅल्यू इंटू ॲव्हरेज व्हॅल्यू. आर-एम-एस व्हॅल्यू डिवायडेड बाय ॲव्हरेज व्हॅल्यू. आर-एम-एस प्लस ॲव्हरेज, आर-एम-एस मायनस ॲव्हरेज. तर ॲटलिस्ट तुम्हाला ऑप्शन एलिमिनेट करता आले पाहिजेत. जर ऑप्शन एलिमिनेट केले आपण तर तुम्ही 2 ऑप्शन्स आरामात एलिमिनेट करू शकता. ऑप्शन नंबर सी आणि ऑप्शन नंबर डी. ठीक आहे. तर आपण जे एक्सप्रेशन बघितले त्यामध्ये कधी प्लस मायनसचं काही रिलेशनच नव्हतं. त्यामुळे हे 2 ऑप्शन्स तर असेही एलिमिनेट झाले. आपल्याकडे ऑप्शन नंबर ए आणि बी हे आपल्याला फाइंड आउट करायचे. ठीक आहे. तर आर-एम-एस व्हॅल्यू आणि ॲव्हरेज व्हॅल्यू हे 2 आणि फॉर्म फॅक्टर कसं आपण दाखवतो. ठीक आहे. तर फॉर्म फॅक्टर म्हणजे काय असतं? आर-एम-एस व्हॅल्यू डिवायडेड बाय ॲव्हरेज व्हॅल्यू. ऑप्शन नंबर बी. लक्षात कसं ठेवायचं सांगतो तुम्हाला. ॲव्हरेज व्हॅल्यू सगळ्यात खाली, इथं आर-एम-एस आणि इथं मॅक्सिमम. हा क्रम लक्षात ठेवा. ठीक आहे. ॲव्हरेज व्हॅल्यू कमी असते, त्यापेक्षा जास्त आर-एम-एस व्हॅल्यू आणि त्याच्यापेक्षा सगळ्यात जास्त मॅक्सिमम व्हॅल्यू असते. ह्या दोघांचा जर रेशो घेतला तर मिळतं आपल्याला फॉर्म फॅक्टर आणि या दोघांचा रेशो घेतला तर आपल्याला मिळतं क्रेस्ट फॅक्टर. ठीक आहे. आता जर इथे विचारलं असतं क्रेस्ट फॅक्टरची डेफिनेशन तर क्रेस्ट फॅक्टर म्हणजे काय असतो? मॅक्सिमम व्हॅल्यू ऑफ करंट डिवायडेड बाय आर-एम-एस व्हॅल्यू ऑफ करंट. ठीक आहे. किंवा मॅक्सिमम व्हॅल्यू ऑफ व्होल्टेज डिवायडेड बाय आर-एम-एस व्हॅल्यू ऑफ व्होल्टेज. म्हणजे एक लक्षात ठेवा, क्रेस्ट फॅक्टर म्हणजे काय? मॅक्सिमम डिवायडेड बाय आर-एम-एस आणि फॉर्म फॅक्टर म्हणजे काय? आर-एम-एस डिवायडेड बाय ॲव्हरेज. हा झाला फॉर्म फॅक्टर. देअरफॉर आन्सर इज ऑप्शन नंबर बी. आर-एम-एस डिवायडेड बाय ॲव्हरेज. ठीक आहे. नाउ नेक्स्ट क्वेश्चन. फॉर डायरेक्ट करंट आर-एम-एस व्हॅल्यू ऑफ करंट इज डॅश ऑफ मॅक्सिमम व्हॅल्यू ऑफ करंट. आय आर-एम-एस इज डॅश ऑफ आय एम.
डायरेक्ट करंट कसा असतो, कसं रिप्रेझेंट करतो आपण? डायरेक्ट करंट हा असा रिप्रेझेंट करतो. ठीक आहे. तर यामध्ये RMS व्हॅल्यू आणि मॅक्सिमम व्हॅल्यू या दोघांचं रिलेशन काय असतं, असा प्रश्न विचारलाय. तर हीच आपली झाली मॅक्सिमम व्हॅल्यू डायरेक्टमध्ये. बरोबर, हीच मॅक्सिमम, कारण की सेम कॉन्स्टंट व्हॅल्यू राहते. आणि एक लक्षात घ्या, डायरेक्ट करंटमध्ये RMS व्हॅल्यू आणि मॅक्सिमम व्हॅल्यू RMS आणि IM हे दोन्ही नेहमी इक्वल असतात. काय असतात? इक्वल असतात. त्यामुळे हे रिलेशन लक्षात घ्या की DC साठी RMS आणि IM म्हणजे मॅक्सिमम व्हॅल्यू आणि RMS व्हॅल्यू हे दोन्ही असतात इक्वल. पण AC मध्ये तसं नसतं. AC मध्ये आपण काय फॉर्म्युला बघितला? IRMS हा फॉर्म्युला बघितला आपण AC साठी आणि हा फॉर्म्युला बघितला आपण DC साठी. तर इथे विचारले DC साठी काय असतं? DC साठी RMS करंट आणि मॅक्सिमम करंट सेम राहतात. ठीक आहे. नाव नेक्स्ट क्वेश्चन इज फॉर्म फॅक्टर फॉर सायनोसायडल करंट. ठीक आहे, हा व्हेरी इम्पॉर्टंट जरा क्वेश्चन आहे. फॉर्म फॅक्टर फॉर सायनोसायडल करंट. फॉर्म फॅक्टर काय असतो? जसं आपण मगाशी डेफिनेशन बघितली, फॉर्म फॅक्टर असतो RMS डिवायडेड बाय एव्हरेज. ठीक आहे. आता इथं काय विचारलं? सायनोसायडल करंट, म्हणून RMS करंट डिवायडेड बाय एव्हरेज करंट. हे तर कळालं तुम्हाला, फॉर्म फॅक्टर. आता त्याची व्हॅल्यू विचारली. फॉर्म फॅक्टर नेहमी किती असतो बरं आपला? 1.11. ठीक आहे, किती असतो तो फॉर्म फॅक्टर? 1.11 असा असतो. तर जर तुम्हाला हे माहित असेल तर तुम्ही डायरेक्ट ऑप्शनवरनं काढू शकता की कोणत्या ऑप्शननुसार 1.11 येते. ठीक आहे. तर ते जर माहित नसेल तर RMS व्हॅल्यू आणि एव्हरेज व्हॅल्यू दोघांना मॅक्सिमम व्हॅल्यूमध्ये रिप्रेझेंट करायचं. ते कसं? RMS व्हॅल्यू काय असतं? IM अपॉन √2, राईट. आणि एव्हरेज व्हॅल्यू काय असतं? 2IM डिवायडेड बाय पाय. ही असती ओव्हर अ हाफ सायकल असते. बरोबर, हे ओव्हर अ हाफ सायकल. जर हे आपण फाइंड आउट जर केलं, हा IM आणि हा IM हे दोन्ही होणार कॅन्सल. म्हणजेच आपण कसं लिहू शकतो? IM अपॉन √2 इंटू, आता ही टर्म न्यूमरेटरला जाणार इकडं पाय, आणि ही 2 पाय आलं इकडं डिनॉमिनेटरला. 2IM, सॉरी, हे आलं 2IM. नाव आता हे IM आणि हा IM हा झाला कॅन्सल. मग आन्सरमध्ये काय आलं? पाय अपॉन 2 √2. आता हे ऑप्शनमध्ये मॅच नाही होते. ठीक आहे, तर हे लक्षात घ्या. हा क्वेश्चन आलेला एक्झाममध्ये 1.11 हे आन्सर येतं फॉर्म फॅक्टर. आता यामध्ये आन्सर नाही. सपोज त्यांनी बुकमध्ये हा ऑप्शन नंबर A हा आन्सर दिलाय, पण हा आन्सर नाहीये. जर तुम्ही ह्याच्यात जर जवळचे ऑप्शन बघितले तर हा ऑप्शन मॅच होते. ह्याचा आन्सर येते 1.5 समथिंग काहीतरी. बाकीचे ऑप्शन चुकीचे आहेत सर्व. ठीक आहे. आता ठीक आहे, तर ऍक्च्युअलमध्ये आन्सर काय? 1.11 पाय अपॉन 2 आणि √2 हे असतं फॉर्म फॅक्टर. ह्याचा आन्सर बुकमध्ये हे दिलंय. सपोज इथं मायमध्ये इथं √2 घ्यायचा राहिलेला असणार आहे. हा क्वेश्चन SSC JE मध्ये विचारला गेलेला. ठीक आहे, त्यामुळे मी हा थोडासा घेतला. त्या बुकमध्ये पण मिस्टेक होती. आता क्वेश्चनची मिस्टेक होती की काय ते माहित नाही, पण आपण कॉन्सेप्ट क्लिअर करण्यासाठी हा क्वेश्चन घेतलेला आहे. ठीक आहे, तो हा क्वेश्चन तुम्हाला समजला असेल. तर नेक्स्ट सिरीजमध्ये आपण आणखी या पुढचे क्वेश्चन डिस्कस करूयात. थँक्यू.